अभिजित दिपके असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील, अति सामान्य घरातील या व्यक्ती एक साधे आंदोलनाची हाक देतात आणि प्रचंड संख्येनं आंदोलन उभं राहतं आणि सरकार जिरीस आणलं जातं. सरकार गुडघ्यावर येतं आणि त्यांच्या मागण्या मंजूर होतात. म्हणजे भारतीय जनता पार्टी जे सरकार आहे केंद्रामध्ये, मोदी सरकार, हे सहसा कुठल्याच आंदोलनाला भीक घालत नाही आणि ते राजीनामा देतील असं कुणाला वाटत नव्हतं. पण अभिजित दिपकेच्या आंदोलनानं हे खरं करून दाखवलं आणि केंद्र सरकारला गुडघ्यावर टेकवलं. प्रश्न हा पडतो, खरंच अभिजित दिपके किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे का की ते सरकारला जेरीस आणू शकतात आणि इतका प्रचंड जनाधार ते मिळू शकतात? तर त्यांच्यामध्ये नेतृत्व आहे, त्यांच्यामध्ये काही खास प्रामाणिकपणाची काही वैशिष्ट्य आहे आणि लोकांना तसं प्रामाणिकपणा दिसतो म्हणून जनाधार त्यांना मिळतो. पण लोकांच्या अपेक्षा पण आहे. आता पक्षीय राजकारणात लोक कंटाळलेले आहेत. पक्षातील जे काही नेते आहेत, प्रत्येक जातीतील जे काही नेते आहेत, ते भ्रष्टाचाराने मलिन झालेले आहेत आणि सत्तेच्या भोवती फुगडी खेळत आहे. प्रत्येकाला सत्तेमध्येच जायचं आहे. फक्त सत्तेमध्ये जाण्यासाठी खासदार आमदार जनाधार डावलून दुसऱ्या पक्षामध्ये जातात. आपण दुसऱ्या पक्षाचे खासदार आमदार पडतो याची खुशारकी तिसऱ्याच पक्षाचे लोक मिळवतात. म्हणजे लोकशाहीची बेबंदीशाही सुरू झालेली आहे आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत, पक्षीय लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आता फारशा काही अपेक्षा राहिलेल्या नाही. म्हणूनच अतिसामान्य घरातील मनोज जरांगे पाटील असतील किंवा अभिजित दिपके सारखे लोक असतील, व्यक्ती असतील, यांच्या पाठीमागं लोक उभे राहत आहेत, त्यांना सपोर्ट करतायत. कारण त्यांच्यामध्ये कुठंतरी प्रामाणिकपणा दिसतो आणि कुठंतरी लोकांच्या प्रश्नांना वाचा फुटतील आणि लोकांप्रती प्रामाणिक राहतील अशी आशा आज तरी लोकांना वाटते. म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात आणि अशा पद्धतीचं मोठं जनआंदोलन उभं राहतं. पण जेव्हा अशा पद्धती जनांदोलन उभं राहतं, अर्थातच ह्या लोकांना कुणीतरी बाहेरून फंडिंग केलं जातं. देशविघातक शक्ती यांना मदत करते. हे लोक देशाचा वाटोळ करण्यासाठी आंदोलन करतायत अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह फिट करण्याचाही प्रयत्न केला जातो. जेव्हा सामान्य व्यक्ती आंदोलन उभा करतो, राजकारणामध्ये पुढे येतो, तेव्हा त्याच्या फंडिंगवर चर्चा होते. पण खरंच ही हास्यास्पद गोष्ट आहे. अभिजित दिपके कुठं शिकला याच्या शिक्षणाच्या फंडिंगची चौकशी होणार आहे. पण काल परवा जे नगरसेवक झाले त्या लोकांची एका वर्षामध्ये 3-3, 4-4 कोट्याधीश हे लोक झाले, अब्जाधीश हे लोक झाले. अगदी एका वर्षामध्ये यांच्याकडे कोट्यांनी पैसा कुठून आला याची चौकशी मात्र कुणी करायची? ते कुणी करणारे नाही. अनेक असे लोक आहेत की त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि तो पैसा कुठून कमवलेला आहे याचा हिशोब ते देऊ शकत नाही. पण भारतीय नागरिक कोणी ते विचारणार पण नाही. कारण आपण आता स्वीकारलेलं आहे की राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं असतं, सत्ता भ्रष्टाचारासाठी आणायची असते आणि भ्रष्टाचार हा फक्त आपण स्वतः श्रीमंत होण्यासाठी, पैसा कमवण्यासाठीच करायचा असतो. आणि जेव्हा एखादा माणूस निवडून येतो त्याला आपण एक स्वीकारलेला आहे की त्यानं पैसा कमवला पाहिजे, त्यांनी भ्रष्टाचार केला पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना आपल्याही झालेल्या आहे. आणि खरी ही चूक राजकर्त्याच्या नसून आपल्या सर्वसामान्य नागरिकांची आहे असं मला वाटतं. तुम्हाला नक्की काय वाटतं? कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.